हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर हा अक्षय तृतीया दिवशीचा व्हिडिओ आहे. तर खूप लेट टाकते कारण सुट्टी आहेत मुलींना, घरी असल्यामुळे सगळं लेट होतं आणि सगळं लेट असल्यामुळे मला वेळच आणि खूप कंटाळा येतो. असंही स्कूल नाही, काही नाही, थोडा आराम करायचा चाललेला आहे. तर जसं होईल तसं चालू आहे करायचं. तर इकडे अक्षय तृतीया दिवशी मस्त असं हुंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे. मस्त अशी देवपूजा वगैरे सुद्धा केलेली आहे. रांगोळी काढलेली आहे आणि तर बनवणार आहे पुरणपोळी. असं मस्त तोरण वगैरे सुद्धा लावून झालेलं आहे. पण मी साडी घातलेली नाही कारण खूप म्हणजे खूपच गरम होतंय आणि किचनमध्ये पुरणपोळींचा स्वयंपाक बनवायचा असेल तर शक्यच नाही साडी वगैरे नेसून करणं. कारण एवढं गरम होत होतं अक्षरशः जी केस वगैरे मी सगळी वरती एकदम अशी बांधून ठेवलेली आहेत मस्त असे आणि तर म्हटलं जाऊ दे आता मॅक्शीवरच सगळं करून घेते. नाही तर जर साडी वगैरे घातली तर खूप गोंधळ होतो आणि खूप गरम होतं आणि त्यामुळं साडी वगैरे काहीच नाही आणि अक्षय तृतीया दिवशीच एक गुड न्यूजसुद्धा म्हणजेच एक नवीन खरेदीसुद्धा केलेली आहे. कोणी पण माझ्या भावाने केलेली आहे, आम्ही नाही. तर ती आमच्यासाठी खूप छान गोष्ट आहे. कारण माझ्या भावाच्या जीवनातली ती जी पहिली जे स्वप्न आहे, म्हणजे त्याचं पहिलं स्वप्न होतं सायकल मला घ्यावी, तर ती घेतली होती. पण त्याने कधी चालवलीच नाही. कधी म्हणजे चालवायचं असं पण असं कंटिन्यू नाही. अगदी जपून वगैरे व्यवस्थित त्याने ठेवली होती आणि आता त्याला गाडी घ्यायची होती टू व्हीलर, तर ती सुद्धा घेतलेली आहे. आणि माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरी माझ्या 2 नंबरचे सासरे आहेत, त्यांनी सुद्धा गाडी घेतलेली आहे. तर त्याचेसुद्धा मी फोटो टाकेन पुढे. तर इकडे पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो बनवायचा चालू आहे. अक्षय तृतीया दिवशी आमच्या म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे गाड्या घेतलेल्या आहेत. तर इकडे डाळ वगैरे मी शिजवून घेतली होती, कुकर लावून घेतला होता, कणिकसुद्धा मळून घेतली होती आणि सकाळी चपाती भाजीसुद्धा झाली होती कारण मिस्टरांना डब्याला द्यायचीच होती आणि मग हे दुपारनंतर मग सगळं स्वयंपाकाचं आवरायला घेतलं मिस्टर वगैरे गेल्यानंतर. तर इकडं आमटी फोडणीला टाकायची आहे, तर त्यासाठी मी मसाला आहे तो करून घेते. मसाल्यामध्ये जिरं, खोबरं, लसूण आणि थोडंसं हे टाकलेलं मी तीळ आणि थोडेसे अगदी धने एवढेच ह्याचाच मसाला करून मस्त फोडणी दिलेली आमटीला. तर इकडं चाललेली आहे फोडणी द्यायची. तर अक्षरशः एवढं गरम होत होतं ना, काहीच विचारूच नका. खूप गरम होत होतं. त्यामुळे साडी तरी नाहीच घातली. नंतर स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर मग माझ्या बहिणीला मोबाईल घ्यायचा होता. म्हणून आम्ही क्रोमामध्ये सुद्धा गेलो. पण तिथं खूप वेळ झाला. शेवटी एक डिसाईड झाला मोबाईल घ्यायचं. पण शेवटी त्याचं जे सीरियल नंबर की काय असतो तो भेटला नाही. मग तो सुद्धा कॅन्सल झाला. मग तिकडून आमच्या इथे एक दुकान आहे म्हणजे शॉप आहे मोबाईलचं, तिकडे गेलो. तर तिथे सुद्धा तो काही मिळालाच नाही. मग नंतर शेवटी तिने ऑनलाईनच मागवला. मग असं करून आमचा पूर्ण दिवस त्याच्यातच गेला. स्वयंपाक आवरला की ते पटकन जेवण वगैरे आम्ही ते मोबाईलसाठीच गेलो होतो. पण मोबाईल काही भेटला नाही. मग तिने ऑनलाईन मागवलं. तर इकडे जी आमटी आहे तिला मी फोडणी देत आहे. मस्त येळवणीची आमटी आहे ती खूप छान टेस्टी झाली होती आणि माझ्या पोळ्यासुद्धा खूप छान आल्या होत्या. फक्त गव्हाच्या पिठाच्याच आम्ही पुरणपोळ्या बनवल्या होत्या. कारण जे गहू आहेत ते गावाकडचे शेतातले असल्यामुळे खूप छान त्याचं पीठ अगदी अ, मैदा कसं असतो असं म्हणजे लांबून वगैरे असं गव्हाचं पीठ होतं. खूप छान येतात पोळ्या त्याच्या. मैदा जरासुद्धा टाकावा लागत नाही. मी मैदा कधीच टाकत नाही आणि मैद्याच्या पुरणपोळ्यासुद्धा आमच्यात आवडत नाहीत. तर इकडे आमटी आहे ती मी अ, फोडणीला देऊन इकडे उकळायला ठेवली आणि इकडे कढईमध्ये डाळ टाकून आता गूळ आहे तो टाकून नंतर ते पुरण तयार करून घेणार आहे. तर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर अख्खा पूर्ण दिवस त्याच्यात जातो. ती भांडी वगैरे आणि ती
खूप खूप असं एकदम जे दिवस आहे तो पूर्ण त्या स्वयंपाकामध्ये जातो. पण एक काम होतं की संध्याकाळी काहीच नाही करावं लागत कारण ऑलरेडी सगळं झालेलं असतं. तर इकडे गूळ वगैरे मी आहे तो चिरून टाकलेला आहे. आमटीला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे. तर त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार आणि पुरणामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर इकडे पुरण वगैरे तयार करून घेते आणि मला दिशाला क्लासवरून ती आली होती. मग तिने पुरण मला वाटून दिलं होतं. ते एक थोडंसं तरी अ, हे होतं ना मदत. ती कायम मला पुरण वाटून देत असते. ज्यावेळेस पोळीचा स्वयंपाक असतो त्यावेळेस तीच पुरण वाटून देते. तर इकडे पुरण होते, आमटीसुद्धा शिजते तोपर्यंत भातसुद्धा लावून घेते. म्हणजे कसं नंतर सगळं पटपट आवरलं की नैवेद्य वगैरे देवांना ठेवायला होऊन जातं. नंतर भांडीसुद्धा बघू शकता किती भांडी पडलेली आहेत. भांडीसुद्धा घासायची आहेत. तर एका साईडला भात ठेवलाय, आमटी झालेली आहे आणि आता पुरण तयार करून घेते. खूप असं जीव लावून व्यवस्थित छान असा स्वयंपाक केला ना, खूप छान होतो मस्त अगदी. अजिबात पोळी कुठेही फाटत किंवा तुटत सुद्धा नाही. तर इकडे मी आता ह्याच्यात ती वेलची पावडर आहे ती थोडी टाकून घेते त्याच्यामध्ये. त्यामुळे टेस्ट ही छान लागते आणि वास पण छान येतो मस्त असा. तर पुरण आहे त्याच्यात मी थोडीशी वेलची पावडर मी एकदमच करून ठेवते छोट्याशा डब्बीमध्ये. म्हणजे ती नंतर कशातही आपण यूज करू शकतो. तर आता ते पुरण आहे ते सुद्धा असं एकदम घट्ट होत आलेलं आहे. मगाशी बघितलं किती पातळ होतं, तर आता थोडंसं अजून घट्ट झालं की मग ते पुरण वाटून घ्यायचं. तर इकडे बघू शकता एवढं गरम झालं ते पुरण होईपर्यंत की सगळं पाणी आणि तोंड धुतले की घामाने धुतले हेच समजत नव्हतं. तर इकडे आता भाताचं पाणीसुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि भातसुद्धा शिजत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी पुरण आहे ते वाटून घेणार आहे. दिशा वाटून देते. तोपर्यंत मग मी किचनमधली सगळी भांडी वगैरे आहे ती मस्त अशी घासून धुवून घेते. म्हणजे किचनमध्ये जो काही पसारा आहे तो एका साईडला असा आवरून ठेवला म्हणजे मोकळं-मोकळं जर किचन असेल तर मग पोळ्या करायला वगैरे छान वाटतं आणि खूप असं गर्दी-गर्दी असं वाटत नाही. जो काही कुकर वगैरे घेतला होता डाळ शिजवायला वगैरे तो सुद्धा सगळं असं स्वच्छ घासून धुवून ठेवते सगळे भांडी. म्हणजे नंतर ती नितळतील आणि नंतर मग मी पुरणपोळ्या आहेत त्या बनवून घेईन. मग नंतर स्वयंपाक झाल्यानंतर आणि थोडी भांडी पडणारच आहेत अशी ही. तर इकडं जे काही मला लागलेली होती ती भांडी सगळी मी घासून धुवून ठेवलेली आहेत. तर आता किचन आहे तो थोडासा असा पुसून वगैरे क्लीन करून घेते. तर पुरणसुद्धा वाटलेलं आहे आणि आंबे आणले होते. तर त्याचं आमरससुद्धा बनवायचं होतं मला. आरूने तोपर्यंत एक आंबा घेतला. ती म्हटली मला एक हवा आहे. मग त्या दोघींनी एक आंबा चिरून वगैरे खाल्ला आणि नंतर सगळं आवरल्यानंतर शेवटी मग मी आमरस वगैरे बनवला, भजी, थोडेसे पापड वगैरे तळले. पण ते मी काही तुमच्याशी शेअर नाही केले. कारण बहिणीचा फोन आलेला. तिला मोबाईल घ्यायला जायचं होतं. त्या गडबडीत सगळं पटपट आवरून घेतलं मी. तर आता इथे बघू शकताय सगळं किचन क्लीन केलेलं आहे. त्याच्यात पुरण आहे हे पीठ मी मगाशीच मळून ठेवलं होतं. म्हणजे ज्यावेळेस कुकर लावला होता ना त्यावेळेसच पीठ मळून ठेवलं होतं. म्हणजे चांगलं भिजतं आणि पोळ्यासुद्धा चांगले येतात म्हणून. तर आता इकडे तेल लावून वगैरे त्याला व्यवस्थित आणि एकदा छान मळून घेतलं आणि आता पोळ्या आहेत त्या बनवायला घेते. मी पिठावरच्याच पुरणपोळ्या बनवते. तेलावरच्या मला अजून एवढ्या जमत नाहीत परफेक्ट. मग पिठावरच्याच मी पुरणपोळ्या आहेत त्या बनवून घेते. नाहीतर आमच्याकडे सगळी तेलावरच्याच पुरणपोळ्या बनवतात. माझ्या सासूबाई आहेत त्यासुद्धा खूप छान अशा अ, मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या बनवतात. त्याही तेलावरच्या. मी पिठावरच्या तरी बनवते, पण त्या तेलावरच्या बनवतात. तर त्यांच्या हातची पुरणपोळी आहे ती खूप आम्हाला आवडते सगळ्यांना. तर इकडे मी पोळ्या आहेत त्या लाटून घेते सगळ्या.
ज्या आहेत तेवढ्या. आणि नंतर देवांना नैवेद्य वगैरे सगळं दाखवून नंतर जेवण करून मग आम्ही बाहेर जाऊ. तर इकडे मी पुरणपोळ्या आहेत त्या थोड्या लाटून एक लाटून घेतलेली पण ती तेलावर मी भाजली. नंतर तूप घेतलं कारण माझ्याकडं तूप होतं. म्हटलं तुपावरच्याच अशाही मी बनवते पुरणपोळ्या. तर बघू शकताय कशा छान अशा टुमटुमीत फुगलेल्या आहेत. मस्त अशा पुरणपोळ्या एकदा आल्या ना तर पटपट करायला खूप वेळ लागत नाही, होऊन जातात पटकन. तर मी हे घरीच म्हणजे दूध मी आणते ना तर त्याचंच मी तूप बनवलेलं आहे. सासूबाईसुद्धा मला तूप गावावरून देतात आम्ही कधी गावी गेलो तर. तर ही गाडी आहे. तोपर्यंत आम्ही जाऊन आलेलो क्रोमामधून वगैरे. तर आम्हाला शेवटी ही ही बहीण आहे 2 नंबरची, तिला मोबाईल घ्यायचा होता पण भेटलाच नाही. मग त्याच ड्रेसवर मग तोपर्यंत माझा भाऊ पण आला. संध्याकाळचे 6चं टायमिंग आहे मग ते 6, 6:30चं. मग तो गाडी घेऊन आला नवीन. त्याने घेतली होती तर तो मग घेऊन आला. मग आम्ही तसंच साडी वगैरे नेसेपर्यंत खूप वेळ होईल मम्मी म्हटले. मग तोपर्यंत तो मुहूर्त आहे तो जाईल म्हणजे वेळ असते ना एक गाडीची पूजा वगैरे करण्याची ती. मग त्या ड्रेसवरच आम्ही आवरून घेतलं. त्याच्यावरच मग ती गाडीची वगैरे पूजा आहे ती म्हटलं करून घ्यायची. तर माझ्या भावाचं स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे. थोड्या दिवसाने 4 व्हीलरसुद्धा त्याला मिळो हीच आमची इच्छा आहे आता. तर इकडे सगळ्यांनी मस्त असं पाणी वगैरे टाकून घेतलं. आरूनीसुद्धा घेतलं टाकून पाणी वगैरे गाडीवर. आणि दिशा तरी नाहीच आहे, ती क्लासला गेली. ती 10वीचं असल्यामुळे तिचे क्लासचं टायमिंग कधी खूप वेळ असतं म्हणजे 2-3 तासाचं, तर कधी 2 वेळा बोलवतात. तर ती सकाळी जाऊन आली होती आणि आता संध्याकाळीसुद्धा ती क्लासला गेलीच होती. तर ती नाहीच आहे इथे शेवटी. तर इकडे आम्ही सगळ्यांनी गाडी वगैरे पाणी टाकून घेतलं. मस्त अशी पूजा करून घेतली. छान असं स्वस्तिक वगैरे काढून घेतले. हार, पूजा, नारळ, हळदी-कुंकू, तांदूळ, साखर, अगरबत्ती असं सगळं व्यवस्थित ओवाळून घेतलं. खूप छान वाटलं. खूप म्हणजे बरं वाटलं की माझ्या भावाने गाडी घेतलेली आहे. खूप आनंदसुद्धा झाला सगळ्यांना. तर इकडे आम्ही पूजा करून घेतो सगळेजण. दोघी मिळून घालात. लाव ग तो हात लाव. ते बांध ना त्याला. एवढा लांब लावला इकडे इकडे